जखऱ्या अध्याय 13 पाप व अशुद्धता ही दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरुशलेम निवाशांसाठी एक झरा फुटेल, सेनाधीश परमेश्वर म्हणतो। त्या दिवशी असे होईल की मी देशातून मूर्तींच्या नावाचा उच्छेद करीन, त्यांची यापुढे आठवण होणार नाही, आणि संदेष्टे व अशुद्ध आत्मा ह्यास मी देशातून घालवून देईन। आणि असे होईल की कोणी संदेश वदू लागल्यास त्याचे जन्मदाते आई बाप त्याला म्हणतील, तू जिवंत राहावयाचा नाहीस, कारण तू परमेश्वराच्या नामाने लबाड्या सांगितल्या आहेत। तो संदेश वदू लागला तर त्याचे जन्मदाते आई बाप त्याला भोसकून मारितील। त्या दिवशी असे होईल की संदेष्टा संदेश वदताना आपल्या प्रत्येक दृष्टांता संबंधाने लज्जित होईल व लोकास फसविण्यासाठी केसांचा झगा घालणार नाही, पण तो म्हणेल, मी काही संदेष्टा नाही, शेती करणारा मनुष्य आहे, कारण मला लहानपणीच कोणी दास केले। जर कोणी त्यास विचारले की तुझ्या बाहूंच्या मध्ये ह्या जखमा कसल्या, तर तो म्हणेल, माझ्या इष्टमित्रांच्या घरी लागलेल्या घावांचे हे वण आहेत। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, अगे तरवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याजवर उठ, मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरे विखरतील। माझ्या लहानग्यांवर मी आपल्या हाताची छाया करीन। परमेश्वर म्हणतो, देशभर असे होईल की त्याचे 2 भाग नष्ट करतील, पण त्याचा 3रा भाग मागे राहील। तो 3रा भाग मी अग्नीत टाकीन। रुपे गाळीतात तसे मी त्यास गाळीन, सोने शुद्ध करीतात त्याप्रमाणे त्यास शुद्ध करीन। ते माझे नाम घेतील, तेव्हा मी त्यांचे ऐकेन। मी म्हणेन, हे माझे लोक, व ते म्हणतील, परमेश्वर माझा देव।